करून राहिली? ओ बाई, हे उन्हीतून आली की नाही आणि भूक लय लागली व म्हणून त्याने शिदोरी खात होती. इथं शिदोरी खाऊन राहिल्या? ओ बाई, सगळी कचरा होईन ना इथं. जा तिकडे जागा आहे, सावलीत बसून खा तिकडे. इथं नका बसू. ही बाया इकडून तिकडून येतात आणि इथंच बसतात आणि सगळा कचरा करून ठेवतात. मलाच झाडावं लागते. बाई इथं नका बसू तुम्ही, सांगितलं ना तुम्हाला. बरं बाई, जातो तिकडे. लय मस्त थंडी वाटून राहिली बाई, सावली आहे. ओ बाई बाई, घरी आहे का? कोण आहे ताई? ओ बाई, मी पोरीच्या घरून आली आणि ऊनही लय आहे आणि मला भूकही लय लागली. ओ बाई, इथं बसून डबा खाऊ का? तिथं कायले बसता बाई? या ना इथं बसा ना, वसरीत बसा या. ओ नाही, खाली नको बसू. उठ जराशी, याच्यावर बस. राहू दे ना माय. नाही नाही, उठ 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 उठ, बस याच्यावर. बस, मी पाणी आणतो. काही आहे का? भाकर पोळी आहे का? आणू? नाही, हाय हाय. पाणी आणतो मग. हे घे बाई पाणी घे. लागली ना आणखी नाही पोळी त्याजवळ विसरली तर मला सांगजो, हा मी देईन. हा बरोबर. मस्त पोटभर जेवली हो बाई. पाणी दे अजून थोडस. बाई, तुम्हाला एक विचारू काय मी? त्या बाईच्या घरी तिथं बाहेरच बसली हो बाई जेवाले, तर त्या बाईनं मला तिथं जेवणही नाही करू दिलं हो बाई. पण तुम्ही पहा बरं, आल्याबरोबर मला घरात बसवलं, पाणी दिलं, जेवाचं विचारलं. किती चांगले आहे. धन्यवाद हो बाई. बाई, मी तर तुम्हाला पाणीच दिलं, पण तुम्ही मला पोटभर आशीर्वाद दिला. इल्यांना अन्न द्यावे, तहानल्याला पाणी पाजावे, हेच आपलं कर्तव्य आहे. हीच खरी माणसाची सेवा.